हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सिमोजनी व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. या ज्या समोर शिमला मिरची दिसत आहे ना तुम्हाला, ह्या आमच्या घरच्या आहेत बरं का. घरच्या म्हणजे मागे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं की माझ्या मिस्टरांनी आपलं जे टेरेस आहे त्याच्यावर भरपूर सारी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहे, रोपं लावलेली आहेत. त्याच्यामध्येच एक शिमला मिरचीचं सुद्धा रोप आहे आणि त्याला ना भरपूर अशा शिमला मिरची लागल्या होत्या. तर त्यांनी ना मला तोडून आणून दिल्या आणि त्याची मस्त अशी रस्सा भाजी केली मी. कारण ना त्याची साईज ऍक्च्युली थोडीशी छोटी होती आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच. तर त्याच्यामुळे म्हणलं की चिरत वगैरे बसलं तर खूपच बारीक चिरत बसावं लागेल. डायरेक्टली असं आपण अख्ख्याच मिरच्या तेलावर मस्तपैकी परतून जो काही असा वाटला मसाला असतो ना, हिरवा मसाला, तो टाकला. मी छान अशी हिरव्या रश्श्याची भाजी केली. तर ह्या शिमला मिरचीची साईज बघून ना मला मोठा प्रश्नच पडला की हळूहळू ही जशी मिरची मोठी होत होती ना तशी तशी ती पिकायला लागली होती, लाल व्हायला लागली होती, पण त्याची साईज मात्र काही वाढत नव्हती. आणि लगेचच त्याच्यामुळे मिस्टरांनी त्या तोडून आणल्या. आणि जेव्हा मी आणल्यावर बघितलं तर मी म्हटलं की अरे, हे साईज न वाढताच ह्या पिकायला लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं किंवा मी बऱ्याचशा जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून सुद्धा मी ऐकलेलं आहे की साईज वाढण्यासाठी भाज्यांची म्हणा किंवा फळांची म्हणा वाढण्यासाठी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल युक्त खतं मारली जातात की एका रात्रीत फळं किंवा ज्या काही भाज्या आहेत ना त्यांची साईज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढली जाते. तर आता तुम्हीच मला सांगा की आपण म्हणतो की भाज्या खाल्ल्याने आपल्याला शरीराला खूप छान असा फायदा होणार आहे, फळं खाल्ल्याने फायदा होणार आहे, पण खरंच ते इतके चांगल्या प्रकारे वाढवले जातात का, ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवले जातात का? तर नाही. भरपूर सारं केमिकल त्याच्यामध्ये आहे आणि कित्येक सारं केमिकल खतं आपल्या पोटामध्ये त्याच्या थ्रू का होईना जात आहेत. तर मला तर ना प्रश्नच आहे. खरं आपण हेल्दी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खातो, पण खरंच हेल्दी आपल्या पोटात जातं का? कारण कुठल्याही प्रकारची केमिकल युक्त खतं न वापरता घरी जे आलेली जी शिमला मिरचीची साईज आहे तुम्ही समोर बघू शकता, एकदम छोटी छोटी आहे. आणि हे जर भरपूर सारी खतं मारली असती, फवारे मारले असते केमिकलचे, तर ही साईज याच्या दुप्पट तिप्पट झाली असती जी आपल्याला मंडईत बघायला मिळते. तर आता तुम्हीच ठरवा हे काय काय प्रकार आहे हा. म्हणजे शेती ऑर्गॅनिक पद्धतीने करणं योग्य आहे का अशा प्रकारे खतं मारून करणं योग्य आहे, आणि आपण जे खातोय ते हेल्दी खरंच खातोय का? हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आरोग्याचा. तर असो, काही दिवसांपूर्वी ना अगस्त्याचा अचानक दात दुखायला लागला आणि म्हणजे मी त्याला खायला घालायला बसले की मला म्हणायचं माझं दात दुखतोय. वरचा जो सुळा असतो ना आपला, तो त्याचा तिथं दुखत होता आणि खूप असं रडायचा. 2 दिवस त्यांनी कंटिन्यू मला म्हणायला लागला मम्मा दुखतोय. तर मी म्हणले की काहीतरी ठणका वगैरे बसला असेल तर त्याच्यामुळे एखाद दिवस दुखेल. कारण मी नीट चेक केलं तर कीड वगैरे काहीच नव्हती, त्याचा एकही दात किडलेला नाहीये. तर त्याच्यामुळे मी म्हणलं की काय झाले नक्की, काही कळेना. आणि आपल्याला तर एवढं बारीक दातातलं दिसणार नाही ना फटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे की काय. मग त्याला ना एवढ्या रात्री बघा आम्ही डेंटिस्टकडे नेलं आणि डेंटिस्टकडे नेल्यानंतर डेंटिस्टने सगळं चेक केलं. तर त्यांनी सांगितले की काहीतरी त्यांनी कडक चावलंय, तर त्याच्यामुळे त्याचा ना दात हालायला लागलेला आहे आणि जी हिरडी आहे ना त्या हिरडीला सुद्धा थोडीशी जखम झालेली आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा पण मी जेवण वगैरे चारत होते तर त्याच्यामुळे त्या जखमेला ते लागून ना अशी त्याला आग होत होती आणि दात सुद्धा हालायला लागला होता. तर बघा, लहान मुलांना ना कधी काय होईल ना सांगता येत नाही. आणि अशीच सानवी लहान होती, जवळजवळ 3-4 वर्षाची असेल, माझ्या मते 4 वर्षाची होती. त्यावेळेला सुद्धा तिचा ना अचानक दात दुखायला लागला आणि आम्ही वरून तर काहीच दिसत नव्हतं, पण जेव्हा आम्ही चेक करायला गेलो तेव्हा ना आतपर्यंत थोडीशी कीड लागायला सुरुवात झाली होती. तर डायरेक्टली तिचं रूट कॅनलच करावं लागलं. तर ती त्यावेळेला सुद्धा तिने खूप जास्त सहन केलेलं आहे. तर दातांचं दुखणं ना खरंच खूप अवघड आहे. त्याच्यामुळे ना तुमच्या तर दातांची काळजी घ्याच, पण तुमच्या लहान मुलांच्या सुद्धा दाताची काळजी नक्की घ्या, हेच मी यातून सांगेल तुम्हाला. कारण दातांसारखं वाईट दुखणं नाही बाबा. मी माझ्या वडिलांचं पण बघितलेलं आहे. आमच्या घरातल्या बऱ्याच जणांना जे काही दाताचे प्रॉब्लेम झालेले आहे ना त्यांची दुखणी मी बघितलेली आहे. तर त्याच्यामुळे लहानपणापासून दातांची काळजी घेणं खूप 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 महत्वाचं आहे. तर आता सध्या सुट्ट्या चालू आहेत लहान मुलांना सगळ्यांना. आणि ना आपण म्हणतो खरं की इतर वेळेला मुलांना किती जास्त धावपळ असते, शाळा, क्लासेस, ट्युशन, हे ते, पण ना तेच खरं त्यांचं रुटीन खूप बेस्ट आहे, जेणेकरून ना ते कंटिन्यू बिझी राहतात आणि त्यांचं माइंड कुठेतरी ना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असं अडकलेलं असतं. कारण आता सुट्ट्यांमध्ये ना बघते ना इतकं बोर होतंय ह्या लोकांना, काय करू काय नको. एक तर त्रास देणार आपल्याला येऊन किंवा पसारा घालणार किंवा काही ना काहीतरी उद्योग करत बसणार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना त्यांना दिवस कुठे घालवायचा असा प्रश्न पडलेला असतो. तर मागे पार्किंगमध्ये ना आमच्या जागा आहे, कधी कधी ना मी अशी त्यांना चटई टाकून खेळायला वगैरे तिथे देत असते आणि झोका वगैरे पण आहे. तर माझी मुलं ना मागे पार्किंगमध्ये सावली सुद्धा आहे, तर तिथे जास्त अशी खेळत वगैरे असतात. आणि अगस्त्याला बघा मला कसं छान असं कामात मदत करतोय. मंडईत गेले मी नेहमी, दर आठवड्याला मला मंडईत जाऊन सगळ्या भाज्या वगैरे आठवड्याच्या मी जाऊन भरून आणत असते. तर त्याच्यामध्ये ह्या वेळेला अचानक मला जरा थोडंसं पुढे गेल्यामुळे तिथे ना मला पुढच्या साईडला थोडेसे असे कणसं वगैरे घेऊन बसलेली माणसं दिसली. तर म्हटलं की चला बरेच दिवस झाले खाल्लेले नाहीयेत कणसं आणि सानवीला
मुलीला खूप आवडतात स्वीटकॉर्न. तर गेले मी घेऊन आले. पण ना हे निवडणं एक खूप मोठं जिकरीचं काम आहे, कारण ना ऑलरेडी ना मला भाज्या निवडायचा एवढा कंटाळा आलेला असतो आणि त्यात परत हे निवडायचं. पण ना अगस्त्यने आणि सानूच्या पप्पांनी मला खूप मदत केली आणि ही जी काही 3-4 कणसं होती ना ही मस्तपैकी निवडून दिली. त्याचं पुढे मी काय केलं मी तुला सांगेलच. अरे वा थमनी थमनी करायचं, थमनी थमनी. वा किती छान का माझ्या बच्चा. मस्त. अरे वा अरे वा अरे वा. थमनी सुन थमनी सुन. तुला कॉर्न इडली बनवते कॉर्न टाकून. ओके मला ह्याच्यात थोडं कॉर्न दे, कॉर्न दे मला ह्याच्यामध्ये. अई अगस्तीने एवढं भारी सोडलं. वाव मस्त सोडलं रे बाबू. तुला चांगला टाइमपास भेटला. तुला कॉर्न इडली बनवते. हां थोडीशी घेऊन जाते ना इडलीमध्ये तुझ्या कॉर्न. तर ज्याप्रमाणे आपण हिरवा मटारवरती डीप फ्रीजमध्ये फ्रोझन करून ठेवू शकतो, त्याचप्रमाणे ना कॉर्न सुद्धा तुम्ही एकत्र आणून वरती मस्तपैकी डीप फ्रीजमध्ये फ्रोझन करून ठेवायचे. खूप दिवस टिकतात आणि याचे ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग करू शकता स्वयंपाकामध्ये. बघू शकता तुम्ही मी आहे ना इडलीमध्ये सुद्धा टाकले होते कॉर्न. त्याच्यानंतर कॉर्न मस्तपैकी उकडून घेतले, त्याच्यावर लिंबू चाट मसाला टाकून बटर टाकून मस्तपैकी स्वीट कॉर्न सुद्धा मी खायला दिले होते. आणि त्याचप्रमाणे इतर सुद्धा भरपूर साऱ्या आपल्या रेसिपीजमध्ये लहान मुलांच्या रेसिपीज मध्ये जसं की पिझ्झा असेल इतर काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आज आम्ही चाललेलो आहे लग्नाला. माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि ही मस्त अशी साडी वेअर केलेली आहे, पार्टी वेअर. खूप दिवसांनी अशा प्रकारची एकदम हेवी साडी घातलेली आहे. अशी वजनाने एकदम हलकी आहे पण डिझाईन वगैरे मस्त आहे एकदम. ऑनलाईन घेतली होती मी एकाकडून. आणि माझी पिलं बघू शकता, दोघं जण मस्तपैकी नटलेली आहेत. अगस्त्य सानवी हाय हाय. दोघांचा लुक दाखवेल मी नंतर तुम्हाला सगळ्यांना. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सध्या ना उन्हाळ्यामुळे तर कुठं जायची इच्छा होत नाही, पण तरी पण हे जवळचं लग्न असल्यामुळे ना जाणं भागच होतं. आणि इतका आवर्जून मामींनी मला कॉल केलेला, मेसेज टाकून पत्रिका पाठवली होती, तर त्याच्यामुळे ना त्यांचा शब्द मला मोडवला नाही. खरं तर ना ह्या दोन्ही लहान मुलांना घेऊन उन्हातानाचं जायचं मला खरंच खूप कंटाळा आला होता. पण सानवीच्या पप्पांना कन्व्हिन्स केलं. सानवीचे पप्पा म्हटले ठीक आहे चल मी येतो. मग गाडी असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं. म्हटलं चला जाता येता तर ऊन नाही लागणार, तिथं गेल्यावर काय गरम व्हायचे ते होऊ दे कार्यालयात गेल्यानंतर. पण कसं आहे ना आपल्या मुलांना थोडंफार हे सगळं लग्न, आपल्या ज्या काही पद्धती आहे, रीतिरिवाज आहे, ते सुद्धा त्यांना कळणं महत्वाचं आहे. कारण आपल्या लहानपणी बघा शक्यतो खूप सारे लग्न व्हायची गावाकडे इकडे तिकडे आणि आपण आपल्या मम्मी पप्पांबरोबर भरपूर ठिकाणी फिरायचो. त्या लग्नामध्ये ना दिवसभर आपण तिथं पडीक असायचो. सकाळी म्हणजे आमच्यामध्ये सकाळी लग्न, सकाळी हळद साखरपुडा, संध्याकाळी लग्न, अख्खं पूर्ण दिवसभर हा कार्यक्रम चालायचा. आणि पूर्ण लग्नाचा जो दिवस आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी नवरी जाईपर्यंत आम्ही तिथं थांबायचो आणि खूप सारी मजा करायचो. लहानपणी खूप सारी मस्ती करायचो तिथं सगळेजणी मिळून मित्रमैत्रिणी. आणि हे कुठेतरी ना आताची सध्या पिढी मिस करत आहे. कारण ऑलरेडी ना आता लग्न थोड्याच लोकांमध्ये केली जातात किंवा सध्या तर ना लग्नाची मुलंच संख्या कमी असल्यामुळे ना लग्न एवढी होत नाहीयेत. आणि त्यातल्या त्यात काही जर आमंत्रणं आली ना तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या मुलांना वगैरे तर नक्की न्यावं. जवळ असेल तर नक्कीच न्यावं जर जमत असेल तर. कारण ना आपल्या मुलांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. आणि हे जे वातावरण असतं तिथली मजा असते ह्याची सुद्धा त्यांना आनंद घेता आला पाहिजे. नुसतं शाळा क्लास इतर ऍक्टिव्हिटी ह्याच नाही तर बाकीचे सुद्धा आपले जे काही सण परंपरा असतील किंवा हे असे लग्नविधी असतील या सगळ्यांना मुलांना आवर्जून घेऊन जायला पाहिजे. तर बघा आमच्या इथे ना आता हे जावयाचा मान पहिला असतो, इतर आलेल्यांचा सत्कार वगैरे असतो. आता हे लग्न होतं दुपारचं. शक्यतो आमच्या इथं दुपारचं लग्न होत नाही, शक्यतो संध्याकाळचंच लग्न लागतात. आता हल्ली नवीनच फॅड निघालेला आहे. लग्नाच्या अगोदरच 4-5 दिवस वेगवेगळ्या सेरेमनी चालतात. जसं की मेहंदी आहे, हळद बांगड्या आहे, घाणा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर संगीत. आणि आता तर नवीनच निघाले की हळद पण अगोदरच करून घ्यायची, साखरपुडा पण अगोदरच करून घ्यायचा. पहिलं तर म्हणजे माझ्या लग्नापर्यंत तरी अशी पद्धत होती की एकाच दिवशी सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. पण आता हे
4-4, 5-5 दिवस लग्न चालण्याची आता नवीनच प्रथा सुरू झालेली आहे. हीच प्रथा मला वाटतं माझी मम्मी आहे, माझ्या मम्मीच्या पण अगोदर हीच प्रथा पूर्वी होती की 4-4, 5-5 दिवस अगोदर असे कार्यक्रम चालायचे. आणि आता परत तीच जुनी पद्धत पुन्हा आलेली आहे लग्नाची आणि एकदम ग्रँड पद्धतीने करतात. आजकाल मी बघते ना की अगदी आता आमच्या वेळेला म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला ते बांगड्या घाणा कार्यक्रम असं अगदी डेकोरेशन वगैरे करून असं केलं नाही जायचा. हा, बाकी सगळं होतं म्हणजे जेवण खावणं असायची, सुवासनी असायच्या, पुरणपोळ्या असायच्या आणि बांगडीवाली यायची, तिथं भरपूर सारा गोंधळ असायचा, मेहंदी बिंदी सगळे आपापले काढायचे. पण आता ना हे सगळं एक मोठं असं फंक्शन झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट मोठे प्रमाणात करायची, डेकोरेशन करायचं, ते घाणा बांगड्या कार्यक्रमांचं मोठं मोठं डेकोरेशन करायचं, तिथे सगळ्यांनी जमायचं, नाचायचं, रील बनवायचे. एकदम वेगळंच झालेलं आहे प्रकार सगळा आणि चांगलं पण वाटतं. आणि असं वाटतं का अरे आपल्या वेळेला का नव्हते हे सगळ्या गोष्टी अशा. पण असं जाऊ दे, आता जे काही आहे ते आपण समोर जे दिसतंय ते मस्तपैकी एन्जॉय करायचं. आताची जी लग्न आहे ती छानपैकी एन्जॉय करायची. आणि बघू शकता तुम्ही कृष्णा म्हणजे माझा मामाचाच मुलगा लागतो. खरं तर हे नातं दोन्ही बाजूनी आहे, वडिलांच्या साईडनी पण आहे आणि आईच्या साईडनी पण आहे. तर त्याच्यामुळे आम्ही मामीच म्हणतो. जीवन मामी त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि आम्ही सगळेजण मस्तपैकी गेलो. आणि काय सांगू तुम्हाला, एवढं भयानक गरम होत होतं. म्हणजे आता सध्या मे महिना म्हटलं तर उष्णता ऑलरेडी खूप आहे पुण्यामध्ये, हिट 40च्या आसपास टेम्परेचर असतं. आणि त्याच्यामध्ये हेवी साड्या आणि परत त्याच्यामध्ये गर्दी, म्हणजे हॉलमध्ये गर्दी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर जरा जास्तच गरम होतं. तसं अगस्त्यला ना मी एकदम सुटसुटीत कपडे घातले होते, म्हटलं की जास्त काही ह्याला जडवे ऑलरेडी त्याला आवडत नाही जास्त हेवी कपडे. तर त्याच्यामुळे ना ही बघा स्नेहाने बड्डेला कपडे दिली होती, तीच मी त्याला घातली होती. आणि मी ही नवीन साडी घेतलेली आहे तर ती सुद्धा मी मस्तपैकी वेअर केली होती. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या. माझी साडी कशी वाटली आणि हे फंक्शन कसं वाटलं बाकी, आणि जे काही ऑर्गॅनिक पद्धतीने ग्रो केलेली आमची शिमला मिरची तुम्हाला कशी वाटली, ह्या सगळ्या गोष्टी नक्की कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या सीमाजनी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्या मैत्रिणींनो. बाय बाय.